नमस्कार. आज आपण एकदम रवाळ, दाणेदार, टाळ्याला न चिटकणारे, अगदी सॉफ्ट, कमीत कमी तुपाचा वापर करून हे रवा बेसन लाडू तयार करणार आहोत. हे लाडू अगदी गोल गरगरीत व एकदम सॉफ्ट असे तयार होतात. तुम्हीही एक वेळेस ह्याच पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करा. इथे मी गरम केलेले अर्धी वाटी तूप घेतलेले आहे. ह्यातले आता 3 ते 4 चमचे तूप आपण कढईमध्ये ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. ज्या रव्याचा आपण शिरा बनवतो तो इथे मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण रवा ॲड करून घ्यायचा आहे. असे केल्यामुळे रवा तुपामध्ये ॲड केल्याबरोबरच तो छान फुलला जातो व हा लाडू खाताना दाताखाली जास्त कचकच असे लागत नाही. रवा भाजताना इथे आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवणार आहोत. लो फ्लेमवरती हा रवा हलकासा गरम होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हा रवा भाजण्यासाठी मला 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. 10 मिनिटानंतर ह्या रव्याचा कलर हलकासा गुलाबी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर चेंज झालेला आहे. कलर चेंज झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत व हा रवा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. रवा भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ ॲड करून घेतलेले आहे. हे बेसन पीठ ही आता आपण मीडियम टू लो गॅसवरती छान वास येईपर्यंत भाजून घेणार आहोत. सुरुवातीला हे बेसन पीठ मी कोरडेच भाजून घेतलेले आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी सुरुवातीला 4 टीस्पून तूप ॲड करून घेतलेले आहे. ह्या तुपावरती आपण बेसन भाजून घेणार आहोत. सुरुवातीला जरी हे बेसन कोरडे वाटत असले तर जसजसे हे तूप गरम होते तसतसे हे बेसन छान असे ओलसर दिसते. जरी ते तुम्हाला बेसन जास्तच ड्राय वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही आणखीन 2 ते 3 टेबलस्पून तूप ॲड करून घेतले तरी चालेल. छान असे हे बेसन ओलसर झालेले आहे व बेसनाचा कलरही चेंज झालेला आहे. हे बेसन भाजण्यासाठी मला 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. तुम्ही बघू शकता छान इथे बेसनाचा कलरही चेंज झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये रवा ॲड करून घेणार आहोत. रवा ॲड करून झाल्यानंतर रवा व बेसन छान दोन्हीही मिक्स करून आपण मिडियम टू लो गॅसवरतीच हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हे रवा व बेसन छान असे एकजीव झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मोठा 1 टेबलस्पून दूध ॲड करून घेणार आहोत. दूध ॲड करून घेतल्यामुळे हे लाडू टाळ्याला चिटकत नाहीत व छान असे रवाळ हे लाडू तयार होतात. दूध घातल्यामुळे हे मिश्रण थोडेसे ओलसर झालेले आहे. आता हे मिश्रण आपण कोरडे होईपर्यंत परतून घेतलेले आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण 1/2 टीस्पून वेलची पावडर ॲड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर ॲड करून घेतलेली आहे. पिठी साखर ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. त्यानंतर सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे. साखर ॲड केल्याबरोबरच हे सारण छान असे ओलसर तयार होते. सुरुवातीला हे सारण तुम्ही बघितलं असेल तर बऱ्यापैकी हे ड्राय होते, पण तुम्ही इथे बघू शकता छान असे हे सारण ओलसर झालेले आहे. सारण ओलसर झाल्यानंतर झाकण ठेवून हे थंड करून घेणार आहोत. सारण छान थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे सारण तयार आहेत. कमीत कमी तुपाचा वापर करून आपण हे लाडू तयार केलेले आहेत. एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करा. सुरुवातीला इथे आता आपण एक लाडू तयार करून घेणार आहोत. छान असा लाडू जर वळला गेला तर सारण आपले परफेक्ट तयार झाले असे समजा. जर हे सारण जास्तच कोरडे वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडेसे तूप ॲड करून घेतले तरी चालेल. इथे मी सारण मेजरिंगसाठी 1 वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये आपण सारण घेऊन लाडू तयार केले की सर्व लाडू अगदी एकसारखे तयार होतात. वाटीतून सारण हातामध्ये घेऊन लाडू आपण छान असा वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे लाडू छान असा वळला जात आहे. त्यावरतीच आता आपण पिस्ता लावून घेत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालेल. लाडू वळून झाल्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा लाडू हातामध्ये असा छान घोळवून घ्यायचा. असे केल्यामुळे लाडू छान एकसारखा व अगदी राऊंड शेपमध्ये गोल गरगरीत तयार होतो. तुम्ही ते बघू शकता छान असा गोलगरगरीत आपला लाडू तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आता आपण बाकीचे सर्व लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही एक वेळेस ह्या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.